यावं का मीटिंगला? मोहितराव या, बसा बसा. तुमचा नेता, तुमचा आवाज, ज्याच्याकडे विजन आहे, मिशन आहे, निर्णय घेण्याची धमक आहे, अशा माणसाला तुम्ही मीटिंगला नाही बोलवत राव, कमालच झाली. हा? मोठ्या बाई हा नमस्कार. नमस्कार. नाही, शाळेविषयीची मीटिंग आहे म्हणून हातातलं काम सोडून आलो बरं का, एकदम अर्जंट. कशाला आला? कोणी बोलवलं होतं का तुम्हाला? प्रत्येक वेळेला थोडा घालताय. जे काम तुम्हाला जमलं नाही ना ते माझ्या अध्यक्षाच्या बायकोनं करून दाखवलंय. है ना? सांगते ना. अरे बाप रे बाप, काय केलंय इंद्रायणी मॅडमनं? जमीन मिळवली इंदूने गावातल्या शाळेसाठी. बाबो, प्राऊड हजबंडचं प्राऊड स्टेटमेंट. एखादा उखाणा होऊन जाऊ द्या. मोहितराव, अहो आपल्या बायकोनी केलेल्या चांगल्या कामांचं चार चौघांसमोर नवऱ्यानं जर कौतुक केलं तर या टोमना मारण्यासारखं काय आहे हो? टॉम ना, अहो काय बोलायला व्यंकट महाराज तुम्ही? टोम द्या ना आम्ही. अहो या उलट असे नवरे समाजात पाहिजेतच, हा, जे बायकोचं कौतुक करतात, डोक्यावर घेऊन नाचतात. यामुळं काय होईल? अबला नारी सबला होती. काय हो मोठ्या बाई? बस बस झालं. आता एक शब्द सुद्धा तोंडात काढू नका बर का. आणि जर समजा तुम्हाला काही बोलायचं असेल तर आमच्या सुनेच्या कौतुकाचं बोला, बाकी बोलायचंच नाही. इंद्रायणी सांग त्यांना का तुझ्या शाळेला जागा कुठं मिळाली म्हणून दाखवून दे त्यांना. अहो मोठ्या बाई, कुणाला सांगण्यासाठी नाही केलं मी हे सगळं. माझं कर्तव्यच होतं आणि आपल्या गावासाठी काहीतरी करायची संधी मला मिळाली हे माझं भाग्यच आहे ना. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद होते, विठुरायाची कृपा होती म्हणून मी हे सगळं करू शकले. मला टाळ्या नकोय, तुमची साथ हवी आहे, शाळेसाठी श्रमदान हवंय. हा हे झालं, आता पुढचं सांग. जागा कुठं मिळाली ते सांग. सांगते ना मोठ्या बाई, सांगते. आता माऊली, आता जी जागा आपल्याला विठुरायाच्या कृपेने मिळाली आहे ती जागा पावनच असायला पाहिजे ना. बस 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 झालं. काय गुळगुळू गुळगुळू करत सांगते? सांग की पटकन. जाऊ दे, तुला नाही जमणार, मीच सांगते. हा तर व्यंकट भाऊजी तुम्हाला पण सांगते बर का. आमच्या सुनेच्या इंद्रायणीच्या अथक प्रयत्नातनं शाळेसाठी जागा मिळाली आहे. आणि आमच्या सूत्रांकडनं आम्हाला असं कळलंय का ती जागा आपल्या बस स्टँडच्या मागची आहे, अत्यंत मोक्याची. वा 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 वा, इंद्रायणी बाई नाही कमालच झाली. नाही पण एकदा
तुमच्या तोंडून कळू द्या की नेमकी कुठली जागा मिळाली शाळेसाठी. नाही कसं आहे, तुमच्या तोंडून ऐकलं तर आम्हाला पण टाळ्या वाजवायला मजा येईल. हो सांगा सांगा, तुमच्या तोंडून सांगा. मोहितराव, आता ऐकलं नाही का तुम्ही? मी सांगितलं ना का बस स्टँडच्या माग जागा मिळाली आहे म्हणून शाळेसाठी. कसं आहे मोठ्या बाई, आमचे सूत्र काहीतरी वेगळं सांग. काय माहिती पडले तुम्हाला? शाळेसाठी जी जमीन मिळाली ना ती बस स्टँडच्या मागची नाहीच आहे. नाही मिळाली, मग कुठे मिळाली असं? ए, ह्यांना सांगून द्या ना. अहो, मी सांगते ना, आमच्या सूत्रांकडनं कळलंय तिथं जागा मिळाली आहे म्हणून. अहो आम्ही कशाला खोटं बोलू? हा, जनतेचे सेवक आहे आम्ही. नाही नाही, तिथं मिळालेली नाही जमीन, मी सांगतो ना. इंद्रायणी त्यांना सांग, मला माहितीये ना. तुम्हाला काय माहिती? हा, कुठे जागा मिळाली सांगा की, कुठे जागा मिळाली? ठीक आहे, मग काय भोताच्या माळावरती जागा मिळाली की काय? काही पण बोलायचं. अगदी बरोबर मोठ्या बाई, अगदी बरोबर. शाळेसाठी जी जमीन मिळाली ना ती जमीन भूताच्या माळावरची. काय हो इंद्रायणी बाई, बरोबर ना? नाही नाही, सांगा ना खरं काय ते सांगा. काय बोलताय तुम्ही? भूताच्या माळावरती जागा मिळाली? काय बोलायचं? आता आपल्यासारखी माणसं त्या भूताच्या माळाकडे बघत सुद्धा नाही. इंद्रायणी, सरकार अशी जागा देईल का भूताच्या माळावरती शाळेसाठी? काही. आणि आता तिथं बांधकाम करायचं झालं तर कामगार तरी जातील का? कोण बांधणार ती बिल्डिंग? आता आपली पोरं तिथे पाठवाल का तुम्ही? सांगा, पाठवाल का? नाही, असं कसं भूताच्या माळावरती पाठवणार? हा, काय पण बोलतात ते. हा, भूताच्या माळावरती पाठवणार आहे का तुम्ही? हा, काय पाठवणार का? अशा ठिकाणी कशी असेल शाळा? काय पण बोलताय तुम्ही. इंद्रायणी, तूच सांग त्यांना का तू तरी अशी जागा घेणार आहेस का? सांग त्यांना जागा कुठं मिळाली ते सांग. अगं बस स्टँडच्या मागे जागा मिळाली ते सांग की त्यांना. हो हो, भूताचा माळच मिळाला. भूताचा माळ? अहो कसं जाणार तिथं शाळेला? हा, भूताच्या माळे म्हणजे काय वेगळं आहे का? कसं जाणार? हा, भूताच्या माळावर नाही, मला नाही वाटत रामभाऊ. इंदू, खरंच भूताच्या माळावर आपल्याला जागा मिळाली का? नाही म्हणजे तिथे शाळा बांधायची का आपण? नाही नाही, हे जर असं असन तर माझी पोरं मी काय शाळेत घालणार नाही. भले ती नाही शिकली तरी चालेल. नाही तर काय, माणूस तिकडं दिवसा ढवळ्या जायला घाबरतं आणि तिकडं काय शाळेत पोरं पाठवायचे का आपण? नाही नाही, हे जमायचं नाही. इंदू, हे पटण्यासारखं नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे रामभाऊ. नाही नाही नाही, पाठवायचं. ऐका ना दादा, मी त्यापेक्षा 7-7 किलोमीटरची तंगडी तोड परवडली. हा, मग अशानं लेकरांना काही भूतबाधा झाली तर काय करायचं? मग अहो मी तर ऐकलंय, अमावास्याला तिकडं व्यताळ येतो, व्यताळ. मागच्याच एक गावकरी गेला होता, त्याला बाधा झाली होती. आम्ही तर पाठवणारच नाही पोरांना. काय हे इंद्रायणी बाई, नाही आपल्यात लागलेलं चॅलेंज जिंकावं म्हणून भूताच्या माळावर शाळा उभारायला निघाला तुम्ही. किती पैसे खाल्ले? सांगा ना, किती पैसे खाल्ले? मोहितराव, वाटेल ते काय बोलताय? हा, काय अर्थ आहे का याला? आणि तुम्ही सगळे अरे काय बोलताय? हा, अरे त्या जागेचं किंवा त्या जमिनीचं नाव फक्त भूताचा माळ असं आहे. म्हणजे काय तिथं काय खरोखर भूत राहत नाहीत काही? एक मिनिट. हे बघा, मला तुम्हा सगळ्यांना हे आधीच सांगायचं होतं.
मला माहित होतं हे ऐकल्यावर तुम्हा सगळ्यांची प्रतिक्रिया अशीच येणार आहे, म्हणून मी जरा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगणार होते, पण आता हे सगळं तुमच्या समोर ह्या पद्धतीत आलंच आहे, तर माझे 2 शब्द ऐकून घ्या प्लीज. हे बघा, आपण कसल्याही अंधश्रद्धेला बळी पडायचं नाही. आपल्यासाठी आपल्या गावातल्या मुलांचं शिक्षण जास्त महत्वाचं असलं पाहिजे, नाही हो ना? हो, तुकोबराया म्हणतात. हो, तुमचं तुकोबर आहे का म्हणतात ते राहू दे. हा, मी बोललो ना एकदा, भूताच्या माळावर एकही पोरगा शाळेत येणार नाही. नाही येणार म्हणजे नाही येणार, संपला विषय मंडळी. बाबा माफ करा. बरोबर. अहो दादा ऐका ना. नाही जमणार, कसं जमणार? अहो ऐका थांबा. अरे मीटिंग सुरू आहे, नाही काय चाललंय तुमचं हे? अरे कसली मीटिंग हा, या गोष्टीवर कोण चर्चा करतं का? बाबा न उठा, आपल्याला नाही जमायचं. ऐका ना दादा. अहो 2 मिनिटं समजून तर घ्या. ही जागा चांगली आहे, ही अंधश्रद्धा आहे दादा. शाळा महत्वाची आहे. दादा ही अंधश्रद्धा आहे दादा. तुम्ही आमची गोष्ट समजून तिथे आपल्याला इकडे करायचंय. इंद्रायणी मॅडम, तुमचं टोपलीवर कौतुक आहे. हा, नाही आम्हाला आव्हान दिलं त्याप्रमाणे स्वतःच्या कर्तृत्वावर शाळेसाठी जमीन मिळवली तुम्ही. काही मदत लागली तर सांगा आम्हाला, आम्ही अशीच मदत करत राहू तुम्हाला वारंवार. आता बघतोच आम्ही कशी शाळा उभी करताय तुम्ही.